अत्यंत मोठी विमान दुर्घटना भारतातली अहमदाबादमध्ये झालेली आहे। एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। एअर इंडिया AI-171 ड्रीमलाइनर हे विमान होतं। 787 बोईंग हे विमान होतं आणि हे विमान टेक ऑफ नंतर लगेचच काहीच सेकंदात कोसळलेलं आहे। विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचं नेमकं काय कारण आहे याबद्दलची अद्याप अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही। मात्र सध्या मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर केलं जात आहे। आतापर्यंत 100हून अधिक मृतदेह बाहेर काढले गेलेले आहेत आणि आता मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी देखील माहिती मिळतेय। 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स या विमानातनं प्रवास करत होते। 169 भारतीय आणि 53 ब्रिटिश प्रवासी होते। 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा यामध्ये समावेश होता। या संदर्भातल्या अपडेट्स सातत्याने आपण लोकशाही मराठीवर पाहतोच आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादच्या दिशेने याआधीच निघालेले होते। थोड्याच वेळात ते अहमदाबादमध्ये दाखल होतील। तिथल्या सगळ्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत। कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे। माझी सहकारी मेघना सध्या माझ्या सोबत आहे। तिच्याकडनं सध्याच्या या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। मेघना, हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं आणि विमानाचा जो अल्टिट्यूड होता तोही 695 ते 700 फुटांच्या दरम्यान होता असं समजतंय। सध्या काय अपडेट मिळतेय या सगळ्या संदर्भातली, काय अपडेट आहे तुझ्याकडे? निश्चित अजिंक्य, जर आपण पाहिलं की भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात, याआधी अशा प्रकारचा भीषण अपघात भारतात कधीही झालेला नाहीये। त्याच्यामुळे सर्वच हादरलेले, संपूर्ण देश हे हादरलेला आहे आणि संपूर्ण जगाचं खरं तर या ऍक्सिडेंटकडे, या अपघाताकडे लक्ष आहे। नेमकं झालं काय, आपण एक सॅटेलाइट व्ह्यू पाहूयात की नेमकं झालं काय, कुठून हे विमान, या विमानाने उड्डाण घेतलं होतं, कुठे हे विमान पोहोचणार होतं? अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून दुपारी 1:38 या विमानाने उड्डाण घेतलं। हे विमान निघालं, टेक ऑफ घेतलं। मात्र काही क्षणातच, अगदी मिनिटांभरातच खरं तर हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। नेमकं कारण काय आहे हे विमान कोसळण्याचं हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। मात्र अहमदाबाद ज्या ठिकाणाहून, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्या ठिकाणाहून या विमानाने टेक ऑफ घेतलं होतं, तिथून निघून हे लंडनच्या गॅटविक मध्ये जाणार होतं। लंडनच्या गॅटविक या इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान खरं तर लँड होणार होतं। साधारण 12 तास हे विमान पोहोचण्यासाठी या विमानाला लागणार होतं। मात्र 12 तासाच्या आत जर आपण पाहिलं तर अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे। दुर्दैवी ही दुर्घटना घडलेली आहे। जवळजवळ 242 जे आहे प्रवासी या विमानात प्रवास करत होते। 242 प्रवासी या विमानामध्ये उपस्थित होते। यामध्ये जर आपण पाहिलं तर 230 हे नॉर्मल प्रवासी होते, नॉर्मल पॅसेंजर्स होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। आणि या 12 क्रू मेंबर्स मध्ये अजिंक्य, अतिशय दुर्दैवी, अनफॉर्च्युनेटली हे सांगावं लागत आहे की 2 महाराष्ट्रातील क्रू मेंबर्सचा देखील यात समावेश आहे। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय की एव्हिएशन मिनिस्टर या गोष्टीकडे कसे पाहतायत, ते लक्ष देऊन आहेत का? तर एव्हिएशन मिनिस्टर भारताचे राम मोहन नायडू यांनी या अपघातानंतर ट्विट केलेलं आहे आणि त्यांचं ट्विट आपण पाहूयात। ते म्हणतायत की अहमदाबाद में हुए विमान हादसे की खबर से बहुत दुखी और परेशान हूँ। हम पूरी गंभीरता से हालात से निपट रहे हैं। मैं खुद स्थिति पर नजर रख रहा हूँ। अतिशय खरं तर दुर्दैवी घटनानंतर आता सर्व स्तरातून या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार आता ते अहमदाबादसाठी निघालेले आहेत। या संपूर्ण घटनेची ते स्वतः येऊन पाहणी करणार आहेत। एअर इंडियाचं आपण जर ट्विटर अकाउंट पाहिलं अजिंक्य, तर एअर इंडियाने आपलं प्रोफाईल पिक्चर आणि जे कव्हर फोटो असतो तो ब्लॅक ठेवलेला आहे। या अपघाताचा निषेध नोंदवण्यासाठी एअर इंडियाने आता त्यांचं प्रोफाईल पिक्चर हटवलेलं आहे, काढलेलं आहे आणि ब्लॅक रंगाचं प्रोफाईल पिक्चर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अजिंक्य, या घटनेवर लोकशाही मराठीचं लक्ष असणार आहे, कारण 242 जे प्रवासी होते, 230 खरं तर जे प्रवासी होते, त्यामध्ये महाराष्ट्रातले किती प्रवासी होते, इतर राज्यातले किती प्रवासी होते किंवा इतर देशातले किती प्रवासी होते, याकडे लोकशाही मराठीचं लक्ष असणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मेघना, या संदर्भातल्या अपडेट्स सातत्यानं तुझ्याकडनं आपण घेतच राहणार आहोत। तुर्तास तू ही जी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद। आणि याच सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेतोय। आत्ताच एक अपडेट आलेली आहे, NDRF कडनं ही अपडेट समोर येते आहे। 3 नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स टीम्स, 90 सदस्यांच्या 3 टीम्स याआधीच दुर्घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। आणखी 3 टीम्स या वडोदऱ्यावरनं आता दुर्घटनास्थळी NDRF कडनं पाठवल्या जात आहेत। ही आत्ताची अपडेट आहे। NDRF कडनं या संदर्भातली अपडेट आता देण्यात आलेली आहे। देशाच्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा आता या सगळ्या संदर्भात एक्सवर पोस्ट केलेली आहे. त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं ही पोस्ट करण्यात आलेली आहे. आय एम डीपली डिस्ट्रेस्ड टू लर्न अबाउट द ट्रॅजिक प्लेन क्रॅश इन अहमदाबाद. इट इज अ heart-rending disaster. My thoughts and prayers are with the affected people. The nation stands with them in this hour of indescribable grief. अशा आशयाची ही पोस्ट आहे. राष्ट्रपतींनी आता त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरनं ही पोस्ट केलेली आहे. सोबतच अहमदाबाद शहर पोलीस यांनी सुद्धा एक इमर्जन्सी नंबर हा जो आहे तो जारी केलेला आहे. हा नंबर नेमका काय आपण तो देखील पाहूया. 07925620 असा हा इमर्जन्सी नंबर आहे. अहमदाबाद शहर पोलिसांनी हा नंबर आता जारी केलेला आहे. यूके हाय कमिशन जी आहे त्यांनी सुद्धा या एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर आवर थॉट्स आर विथ ऑल दोज अफेक्टेड अशा आशयाची प्रतिक्रिया आता दिलेली आहे. या व्यतिरिक्त वेस्टर्न रेल्वे म्हणजे पश्चिम रेल्वेनं सुद्धा एक पत्रक जारी करत दुर्घटनेनंतर डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी आहे पश्चिम रेल्वेची ती आता पाठवलेली आहे. बचाव आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी वेस्टर्न रेल्वेनं आपली मेडिकल टीम आणि आरपीएफची टीम सुद्धा पाठवलेली आहे रेस्क्यू ऑपरेशनसाठी. पंतप्रधानांचं ट्विट देखील काही वेळापूर्वी समोर आलेलं आहे. अंदाजे 20 मिनिटांपूर्वी पंतप्रधानांनी देखील ट्विट केलंय. त्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं. यूकेचे जे पंतप्रधान आहेत केअर स्टार्मर यांनी सुद्धा ट्विट केलंय आणि आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतायत द सीन्स इमर्जिंग ऑफ अ लंडन बाउंड प्लेन कॅरिंग मेनी ब्रिटिश नॅशनल्स क्रॅशिंग इन द इंडियन सिटी ऑफ अहमदाबाद आर डेव्हस्टेटिंग. I am being kept updated as the situation develops and my thoughts are with the passengers and their families at this deeply distressing time. हे ट्विट केलंय कायर स्टर्मर जे यूकेचे पंतप्रधान आहेत. या व्यतिरिक्त पाऊण तासापूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयानं सुद्धा एक ऑपरेशनल कंट्रोल रूम ऍक्टिव्ह केलेली आहे. त्याचे नंबर सुद्धा जारी केलेले आहेत. बहुत बड़ी दुखद दुर्घटना बहुत कितने बहुत लोगों की मौत कुछ अभी कोई अंदाजा नहीं लग रहा है. ये ऐसी खबरें चल रही है रूपानी साहब थे ऐसा कुछ नहीं आपको अभी पता है? ऐसा कुछ पता नहीं है कि क्या है. मैडम हालात कैसे रेसिडेंशियल इलाका था क्या ये डॉक्टरों का रेसिडेंशियल इलाका था, उनका फ्लैट था. पर ये कितने बजे हुआ कुछ बस 2-2:30 के बीच. कुछ अंदाजा मुझे तो कुछ पता ही नहीं. जैसा मुझे पता चला इसे ऐसा हूँ मैं भागी हूँ. कितने मौत कितनी हो सकती है फिर भी वो तो प्लान में जो लोग थे उनका तो पता नहीं जो है. रहने वालों की भी कुछ हुई रहने वालों को भी बहुत नुकसान हुआ है. कितने आगे का जो ब्लॉक है ना उसमें से सब निकले हैं वो सही है. थोड़ा उनको हमने हॉस्पिटल में शिफ्ट किया है. अभी रेस्क्यू चलेगा अभी चलेगा. अच्छा इधर आ जाए थोड़ा तो बता दो टोटल chaotic है. Not now. Just wait. ओके सर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा आता या संदर्भात एक्सवर पोस्ट केलेली आहे. द अहमदाबाद एअर इंडिया क्रॅश इज हार्ट ब्रेकिंग असं राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत. द पेन अँड एन्झायटी द फॅमिलीज ऑफ द पॅसेंजर्स अँड क्रू मस्ट बी फीलिंग is unimaginable. My thoughts are with each one of them in this incredibly difficult moment. Urgent rescue and relief efforts by the administration are critical. Every life matters. Every second counts. Congress workers must do everything they can to help on the ground. अशा आशयाचं हे ट्विट जे आहे ते राहुल गांधींनी केलेलं आहे. 4:25 राहुल गांधींचं हे ट्विट आता समोर आलेलं आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत की ज्या कोणत्या पद्धतीनं तुम्ही मदत करू शकाल तुम्ही ती मदत केली पाहिजे. आणि सोबतच त्यांनी दुःख व्यक्त केलं या सगळ्या दुर्घटनेबद्दल.
ही अत्यंत मोठी विमान दुर्घटना देशातली अहमदाबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं टेक ऑफ केलेल्या एअर इंडियाच्या AI-171 बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचं टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात दुर्घटनाग्रस्त होणं अत्यंत दुःखद ही घटना, दुर्दैवी ही दुर्घटना। ही लाईव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मदत आणि बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरूच आहे। 100 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढले गेलेले आहेत। आणखीही अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। BJ मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, आजूबाजूचा परिसर आणि त्या ठिकाणी असलेल्या इमारतींवर या सगळ्या दुर्घटनेचा परिणाम जाणवलेला होता। आज हम ईश्वर से प्रार्थना करते हैं हम सब कि जो घायल हैं, जो हताहत हैं, वो जल्द स्वस्थ होके घर लौटें और उन पीड़ित परिवारों के साथ पूरा देश खड़ा, हम सब खड़े हैं। आज इतने हम सब प्रार्थना कर सकते हैं कि जो घायल हैं जल्दी स्वस्थ होकर अपने परिवारजन के पास पहुँचे। आज हम सब ईश्वर से यही प्रार्थना कर रहे हैं। ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत घटनास्थळाची। अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे। सैन्य दलाला सुद्धा पाचारण आता करण्यात आल्याची माहिती मिळतेय। स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, BSF, CISF कडनं सुद्धा बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे। NDRF तर घटनास्थळी आधीच दाखल झालेलं होतं। NDRF कडनं सुद्धा तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली होती। अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही विमान दुर्घटना घडलेली आहे। लंडनला टेक ऑफ करतानाचं हे एअर इंडियाचं विमान अवघ्या काही सेकंदात कोसळलं। विमान कोसळण्याचं नेमकं काय कारण आहे हे या संदर्भात अजून समोर आलेलं नाही, याची उकल अजून झालेली नाही। 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर या विमानात असल्याची माहिती मिळतेय। घटनास्थळी BSFची टीम देखील दाखल झालेली असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश प्रवासी, 7 पोर्तुगीज प्रवासी आणि 1 कॅनेडियन प्रवासी या विमानातनं प्रवास करत होते। तर 11 लहान मुलं, 2 बालकं आणि 217 प्रौढ असे हे प्रवासी होते। 12 क्रू मेंबर्स या विमानामध्ये होते आणि या 12 क्रू मेंबर्स मध्ये महाराष्ट्रातीलही 2 जणांची नावं समोर येताना दिसतायत। या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती काही वेळात समोर येईलच। तो लगा कुछ बाहर जल रहा होगा, तो जाके हम लोग बैठ के सीट पकड़ गए तो मेरे भाई का फ़ोन आया। तो उसने न्यूज़ पढ़ी थी, टीवी पे देखी थी, तो उसको टेंशन हो गया कि भाई ये क्या है, अपना बंदा तो नहीं गया उसमें। दुख की बात है, हम नहीं थे लेकिन कोई तो गए हैं। तो उसके बाद सर क्या हुआ? इंडिगो की तरफ से आपको कुछ चेंज उन्होंने थोड़ा बताया कि थोड़ा डिले होने वाला है, ऐसा इंसिडेंस हुआ है। बाद में हमको उन्होंने नीचे उतारा। कल के रीशेड्यूल हो रही है, उसमें हम लोग जाएंगे। और कुछ इन्फॉर्मेशन मिली है एयरपोर्ट की तरफ से, इंडिगो की तरफ से आगे कुछ? नहीं, ऐसा कुछ खास उन्होंने बताया नहीं है। सिक्योरिटी के रीज़न से उन्होंने रोक दिया है। सारे लोग उधर बिजी है ये एक्सीडेंट टैकल करने में, तो एयरपोर्ट बंद कर दिया। ठीक सर, थैंक यू सर। आप कहाँ जा रहे थे? आपका नाम? हैदराबाद से पुणे जा रहा था बाय इंडिगो से जा रहा था। जब ये इंसिडेंट हुआ था आप कहाँ पे थे? फ्लाइट बोर्ड कर चुके थे, फिर आगे क्या हुआ? हाँ, जस्ट बोर्डिंग हुआ था। मैं अंदर फ्लाइट के अंदर वॉक करते जा रहे थे, बट सामने बहुत बड़ा धुआं वगैरह दिख रहा था। बट उस टाइम मुझे ये नहीं मालूम था वो प्लेन क्या है। जैसे कोई आग, झाड़ी में वगैरह जंगल में आग लगती है ना, लाइक वैसा कुछ तो लग रहा था। ये मालूम नहीं था कि वो प्लेन क्रैश हुआ है। तो उसके बाद क्या हुआ? इंडिगो की तरफ से इन्फॉर्मेशन, एयरपोर्ट की तरफ से क्या इन्फॉर्मेशन मिल गया? नहीं, तब तक कुछ नहीं। फिर हम अंदर जाके बैठे, हमारे साथ में हम फोटो भी निकाले थे, जैसे कोई आग लगी होगी झाड़ी वगैरह में। जब फ्लाइट में बैठे और 10-15 मिनट इधर उधर फिर एकदम से अनाउंसमेंट हो गया कि फ्लाइट डिले हो रहा है।
बट वहाँ पे उन्होंने ये रीज़न नहीं बताया कि किस वजह से डिले हो रहा है। डिले हो रहा है इतना ही बताया था। बट अभी वो वाईफाई मतलब इंटरनेट वगैरह सब चालू था, मोबाइल पे न्यूज़ आ गया, तब हमें पता चला कि वो फ्लाइट क्रैश हुआ है। तो अभी आगे के लिए आपकी क्या इन्फॉर्मेशन है इंडिगो की तरफ से और एयरपोर्ट की तरफ से, कुछ बताया गया? तो इंडिगो तो देखिए सब लोग अभी इतने परेशान है, सब वो जो भी वातावरण है अभी अच्छा नहीं है, सब वो नाराज़ है, तो हमको ही एडजस्ट करना है। तो सब भीड़ मची हुई है, तो फ्लाइट इधर उधर, तो हम लोग अभी मैनेज करेंगे जो भी उनके इंस्ट्रक्शन होंगे। आप वो रीशेड्यूल कर रहे हैं हमारा फ्लाइट, तो वी आर ओके विथ दिस। तो जो भी आगे वाला फ्लाइट नेक्स्ट फ्लाइट मिलेगा हम उसको एडजस्ट कर लेंगे। ठीक है सर। तर नागरी वस्तीतच हे प्रवासी विमान कोसळल्यामुळं दुर्घटनेची जी भीषणता आहे ती आणखी जास्त प्रमाणात जाणवत असल्याचं दिसतंय। युद्ध पातळीवर सध्या मदत आणि बचाव कार्य केलं जात आहे, मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती देखील व्यक्त होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।